Good morning all. In this lecture, we will start our objective question series. कॉमर्सचे क्वेश्चन आपण आज घेऊया. लास्ट लेक्चर मध्ये आपण बीसी आणि अकाउंटची थोडीशी रिव्हिजन बघितली होती. चल क्वेश्चन नंबर फर्स्ट. इंडस्ट्री इज कन्सर्न विथ रिप्रोडक्शन अँड मल्टिप्लिकेशन ऑफ स्पेसीस इन ऑर्डर टू अर्न प्रॉफिट. So option first आहे genetic industry, then extractive industry or construction industry. So यामधल्या कोणत्या इंडस्ट्रीचा हा टाइप्स आहे ज्यामध्ये रिप्रोडक्शन अँड मल्टिप्लिकेशन घेतलं जातं स्पेसिसचं? सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये. राईट. ओके तुबा राईट आन्सर जेनेटिक. सो टाइप करण्यापेक्षा ऑप्शन ए बी सी असं मेन्शन केला तरी चालेल, ते तुमचा टाइम पण थोडा सेव्ह होईल. सो जेनेटिक इज अ right answer. Okay. Question number 2. Dash concept of business is concerned with customer satisfaction. म्हणजे कोणता बिझनेस कॉन्सेप्ट आहे जो फर्स्टली कस्टमर सॅटिस्फॅक्शन ला इम्पॉर्टंट देईल? मॉडर्न कन्सेप्ट, ट्रॅडिशनल कन्सेप्ट और प्रोडक्ट कॉन्सेप्ट? आन्सर द्या बरं. कोणती कॉन्सेप्ट आहे जी कस्टमर सॅटिस्फॅक्शन ला इम्पॉर्टंट देईल? व्हेरी गुड तुबा. मॉडर्न कन्सेप्ट इज अ राईट आन्सर. ओके. मॉडर्न कन्सेप्ट ऑफ बिझनेस इज कन्सर्न विथ द कस्टमर सॅटिस्फॅक्शन. नेक्स्ट. सॉरी. पोल्ट्री, डेअरी अँड प्लांट नर्सरी आर एक्झाम्पल ऑफ डॅश डॅश इंडस्ट्री. ओके. पोल्ट्री, डेअरी and plant nursery are example of dash dash industry. Genetic industry, extractive industry, construction industry. काय असेल राईट आन्सर? गुड तुबा. बाकी स्टुडंट आहेत का? हा व्हेरी गुड गिरीश. जेनेटिक इज अ राईट आन्सर. ओके. जेनेटिक इंडस्ट्री मध्ये काय केलं जातं तर जसं फर्स्ट क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे रिप्रोडक्शन घेतलं जातं ज्यामध्ये पोल्ट्री आहे, डेअरी आहे, प्लांट नर्सरी आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके व्हेरी गुड आदिती. नेक्स्ट. डॅश डॅश फंक्शन इज कन्सर्न विथ पीपल इन अन ऑर्गनायझेशन. ओके. कोणती कॉन्सेप्ट किंवा कोणत्या फंक्शन मध्ये पीपलना इम्पॉर्टंट दिलं जातं? ह्युमन रिसोर्स, मार्केटिंग, फायनान्स. ओके. काय असेल राईट आन्सर? dash dash function is concerned with people in an organization. ऑप्शन वरूनच तुमच्या लक्षात येईल. व्हेरी गुड गौरी. आदिती गुड. ह्युमन रिसोर्स. ओके. ह्युमन रिसोर्स म्हणजेच काय आहे? एम्प्लॉईज आहे, पीपल आहे. सो ह्युमन रिसोर्स इज अ राईट आन्सर ज्यामध्ये पीपलना काय केलं जातं? इम्पॉर्टंट किंवा कन्सर्न दिला जातो. ओके. नेक्स्ट. गुड नादिरा. व्हेरी गुड. चलो नेक्स्ट. डॅश डॅश फंक्शन इन्व्हॉल्व ऍक्टिव्हिटी लाईक मार्केटिंग, रिसर्च, प्रमोशन अँड डिस्ट्रीब्युशन. कोणत्या फंक्शन नुसार मार्केटिंग, रिसर्चला, प्रमोशनला अँड डिस्ट्रीब्युशनला इम्पॉर्टंट दिलं जातं? प्रोडक्शन फंक्शन, मार्केटिंग फंक्शन, ह्युमन रिसोर्स फंक्शन. Okay. Dash dash function involve activities like marketing, research, promotion and distribution. Okay. Option number B is right answer. Okay. Option number B काय आहे? Marketing. Very good Gauri. Marketing function involve activity like marketing, research, promotion. Next concept. Next question. Dash dash concept of business emphasize on profit maximization. कोणती कॉन्सेप्ट आहे बरं ज्या कॉन्सेप्ट नुसार प्रॉफिटला इम्पॉर्टंट दिलं जातं? मॉडर्न कन्सेप्ट, ट्रॅडिशनल कन्सेप्ट अँड प्रोडक्ट कन्सेप्ट. गुड. ऑप्शन नंबर बी इज राईट आन्सर. ट्रॅडिशनल कॉन्सेप्ट अँड मॉडर्न कन्सेप्ट आपल्या दोनच कॉन्सेप्ट आहेत. इथे तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी थर्ड कॉन्सेप्ट दिलेली आहे, प्रोडक्ट कॉन्सेप्ट. ओके. ट्रॅडिशनल कॉन्सेप्ट मध्ये प्रॉफिटला इम्पॉर्टंट दिलं होतं आणि मॉडर्न कॉन्सेप्ट मध्ये कस्टमरला इम्पॉर्टंट दिलं होतं. हे लक्षात ठेवायचं शॉर्ट मध्ये. ओके. गिरीश. नो, सी इज कन्फ्युजिंग आन्सर.
प्रोडक्ट आहे म्हणून प्रॉफिट नाहीये गिरीश. ओके, सो लक्षात ठेवा. बी राईट आन्सर, मॉडर्न ट्रेडिशनल कॉन्सेप्ट. नेक्स्ट, डॅश डॅश इंडस्ट्री प्रोव्हाइड इनटँजिबल गुड्स. कोणती इंडस्ट्री आहे जी इनटँजिबल गुड्सला इम्पॉर्टन्स देते? एक्स्ट्रॅक्टिव्ह, मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस. सांगा बरं. व्हेरी गुड तुबा, सी इज राईट आन्सर. ओके, सर्व्हिसेस मुळे आपण काय म्हणतो? सर्व्हिस कॅन नॉट बी यू, कॅन नॉट बी सी अँड कॅन नॉट बी टच. म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्रीचे एक्झाम्पल सांगू शकाल? एक्झाम्पल मधून सुद्धा तुमचे ऑब्जेक्टिव्ह तयार केले जातील. व्हेरी गुड वेदांग, गिरीश, गुड. सर्व्हिस इंडस्ट्रीचे एक्झाम्पल सांगा बरं. सर्व्हिस इंडस्ट्री इंटँजिबल गुड्स, इंटँजिबल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करेल. Very good Tuba. Teaching, that means education. Very good doctor. Then hospital म्हणतो आपण. Education, hospital, lawyer. Good. Service sector आहे. Insurance आहे, banking आहे. Okay, engineering आहे. Good. ह्या सगळ्या काय आहेत तर जिथे intangible services provide केल्या जातात. Next. Encouragement to small scale and cottage industry is a types of dash dash objective. National objective, organic objective or human objective. Okay. कोणत्या टाइप्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह आहे ज्यामध्ये स्मॉल स्केल अँड कॉटेज इंडस्ट्रीना इम्पॉर्टन्स दिलं जातं? ओके, एनकरेजमेंट टू स्मॉल स्केल अँड कॉटेज इंडस्ट्री इज अ टाइप्स ऑफ डॅश डॅश ऑब्जेक्टिव्ह. नॅशनल ऑब्जेक्टिव्ह, ऑर्गॅनिक ऑब्जेक्टिव्ह और ह्युमन ऑब्जेक्टिव्ह. सांगा बरं राईट आन्सर काय असेल? व्हेरी गुड तुबा, नॅशनल ऑब्जेक्टिव्ह इज अ राईट आन्सर. ओके, जिथे आपण नेशनची डेव्हलपमेंट कशी करता येईल याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करतो. ह्युमन म्हणजे जिथे एम्प्लॉईजला इम्पॉर्टन्स देतो. आणि ऑर्गॅनिक ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपण कशाला इम्पॉर्टन्स देतो सांगा बरं. व्हेरी गुड गिरीश. ऑर्गॅनिक ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपण कंपनीच्या म्हणजेच बिझनेसची एक्सपान्शन, बिझनेसची ग्रोथ अँड बिझनेसचं सर्वाइव्ह. ओके, ह्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देतो ऑर्गॅनिक ऑब्जेक्टिव्ह मध्ये. नॅशनल ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपण नेशनची कशी ग्रोथ करता येईल, डेव्हलपमेंट कशी करता येईल याच्यावरती इम्पॉर्टन्स देतो. दॅट्स वाय नेशन इज अ राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश इज द मोस्ट इम्पॉर्टंट इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ द बिझनेस. ओके, इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह काय आहे? सर्व्हिस, प्रॉफिट, चार्जिंग राईट प्राइस. सांगा बरं. व्हेरी गुड तुबा, प्रॉफिट इज अ राईट आन्सर. इकॉनॉमिक म्हणजे आपण काय म्हणतो? दिस इज रिलेटेड टू मनी अँड मनी इज वर्थ, राईट? सो प्रॉफिट इज द मोस्ट इम्पॉर्टंट इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ द बिझनेस युनिट. गुड, व्हेरी गुड आदिती, गुड नादिरा. चलो नेक्स्ट. Reduction is the cost is the types of dash dash objective. Reduction in the cost is the dash dash types of objective. Economic objective, social objective or organic objective. सांगा बरं आन्सर काय असणार आहे? इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह, सोशल ऑब्जेक्टिव्ह और ऑर्गॅनिक. राईट सारा? इकॉनॉमिक इज अ राईट आन्सर. जिथे आपण काय करतो? प्रॉफिटला इम्पॉर्टन्स देतो. त्याचबरोबर कॉस्ट रिडक्शन कशी करता येईल याच्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट देतो. व्हेरी गुड सानिका, आदिती, गुड. सॉरी गाईज. Dash dash is an organic objective, prestige, social welfare, wealth creation. Dash dash is an organic objective, prestige, social welfare and wealth creation. काय असेल आन्सर याचं? A. Right. Prestige is the right answer. Okay. Prestige is the right answer. Very good, Sarah.
चलो नेक्स्ट, डॅश डॅश ऑब्जेक्टिव्ह आर ऑल्सो नोन ॲज थ्री-फोल्ड ऑब्जेक्टिव्ह, सोशल ऑब्जेक्टिव्ह, इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह और ऑर्गॅनिक ऑब्जेक्टिव्ह. कोणत्या ऑब्जेक्टिव्हला थ्री-फोल्ड ऑब्जेक्टिव्ह म्हटलेलं आहे सांगा. डॅश डॅश ऑब्जेक्टिव्ह इज ऑल्सो नोन ॲज थ्री-फोल्ड ऑब्जेक्टिव्ह. ऑर्गॅनिक ऑब्जेक्टिव्ह, राईट तुबा. ऑर्गॅनिक इज राईट आन्सर. ऑर्गॅनिक ऑब्जेक्टिव्हलाच काय म्हटलेलं आहे, थ्री-फोल्ड ऑब्जेक्टिव्ह. ओके. सो क्वेश्चन तुम्हाला चेंज करून पण विचारले जातील. ऑर्गॅनिक ऑब्जेक्टिव्ह इज ऑल्सो नोन ॲज थ्री-फोल्ड ऑब्जेक्टिव्ह. So fulfilling responsibility towards shareholders and creditors are example of dash dash objective. Economic objective, social objective, human objective. सांगा बरं. गुड तुबा. नेक्स्ट क्वेश्चन आहे fulfilling responsibility, social objective. ओके. fulfilling responsibility towards shareholders and creditors हे काय आहेत तर सोशल ऑब्जेक्टिव्हचे एक्झाम्पल आहे, ज्यामध्ये इथे तुम्हाला कोणताही स्टेक होल्डर सुद्धा विचारला जाऊ शकतो. इथे जसं शेअर होल्डर विचारलेला आहे, क्रेडिटर्स विचारलेला आहे, तसं तिथे बँकर विचारलं जाऊ शकतं, इन्व्हेस्टर विचारलं जाऊ शकतं. ओके. सो दीज आर एक्झाम्पल ऑफ सोशल ऑब्जेक्टिव्ह. नेक्स्ट, dash dash objective generally stand at the topmost in the hierarchy of the business objective, economic, social and human objective. सांगा आन्सर. 14 चा आन्सर काय असेल? डॅश डॅश ऑब्जेक्टिव्ह चॅट बॉक्स मध्ये द्या आन्सर. डॅश डॅश ऑब्जेक्टिव्ह जनरली स्टँड ॲट द टॉप मोस्ट इन द हायरार्की ऑफ द बिझनेस ऑब्जेक्टिव्ह, इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह, सोशल ऑब्जेक्टिव्ह, ह्युमन ऑब्जेक्टिव्ह. सिंपल आहे क्वेश्चन. काय आन्सर येईल? व्हेरी गुड गौरी. ए इकॉनॉमिक इज अ राईट आन्सर. कारण आपलं पहिलं ऑब्जेक्टिव्ह कंपनीचं काय असणार आहे, मॅक्झिमम प्रॉफिट असणार आहे, राईट. ना की डिरेक्टली एखादं स्कूल इस्टॅब्लिश करणे, एखादं स्कूल इंट्रोड्यूस करणे किंवा डिरेक्टली एम्प्लॉईच्या सॅटिस्फॅक्शनला इम्पॉर्टन्स देणे. त्याच्या आधी आपण काय करतो, प्रॉफिटला इम्पॉर्टन्स देतो. ओके. सो इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह इज अ टॉप मोस्ट ऑब्जेक्टिव्ह इन हायरार्की. Next, dash dash refers to sale of segment of the company to a third party. Okay, dash dash refers to sale of segment of the company to a third party. कोणत्या सिच्युएशन मध्ये, कोणत्या कॉन्सेप्ट नुसार आपण एक सेगमेंट दुसऱ्या थर्ड कंपनीला काय करतो तर सेल करतो. लिक्विडेशन, इन्स्टिट्यूट अँड टर्न अराउंड. आन्सर सांगा काय असणार आहे. क्वेश्चन लक्षात आलेला आहे का? डॅश डॅश रेफर्स टू सेल ऑफ सेगमेंट. सपोज आपल्या अख्ख्या ऑर्गनायझेशन मध्ये एकच सेगमेंट असं आहे की ज्यामध्ये आपल्याला काय होतोय तर लॉस होतो. तर आपण तो जो सेगमेंट आहे तो काय करतो, सेल करतो किंवा चेंज करतो, किंवा तो आपण थर्ड कंपनीला काय करतो, सेल करतो. सो त्या कॉन्सेप्टला काय म्हणतो आपण? तुबा सांगा बरं. वफा, सानिका. लिक्विडेशन म्हणजे माहितीये का तुम्हाला? चेक करा एकदा आन्सर याचं काय आहे. एकदा आन्सर चेक करा. लिक्विडेशन म्हणजे आपण टोटली काय करतो, लिक्विड करतो, क्लोज करतो. टर्न अराउंड मध्ये स्पेसिफिक युनिट आपण रिन्यू करतो. तो एकदा चेक करा. पुढे जाऊया आपण. पेंडिंग राहू दे क्वेश्चन, आपण बघूया.
तुला बरोबर आहे आन्सर चेक केला? ओके, सो बी इज राइट आंसर ना. ठीक है, चलो नेक्स्ट. डैश 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 refers to retrenchment of surplus manpower of business. Dash dash refers to retrenchment of surplus manpower of business. Divestiture, downsizing, diversification. चेक करा. आन्सर सांगा काय असेल. मला असं वाटतं यातले काही क्वेश्चन हे स्किप केलेले आहेत. एक मिनिट. क्वेश्चन नंबर 16 चा आन्सर द्या. डॅश डॅश refers to the retrenchment of surplus manpower of business, divestiture, downsizing and diversification. काय राईट आन्सर आहे बघा याचं. downsizing. ओके, गुड तुबा. downsizing इज अ करेक्ट आन्सर. ज्यामध्ये काय केली जाते तर रिट्रेचमेंट केली जाणार आहे सरप्लस मॅनपॉवर ऑफ बिझनेस असेल तर. ओके, गुड. नेक्स्ट. Dash dash refers to the reduction of government control over the business sector. Liberalization, privatization, globalization. ओके, कोणत्या कॉन्सेप्ट नुसार. व्हेरी गुड सानिका. गुड नादिरा. लिबरलायझेशन मध्ये आपण काय करतो, पॉलिसी थोड्याशा लिबरल केल्या जाणार आहे ज्यामध्ये गव्हर्नमेंटचा इंटरफेअर नसणार आहे. सो लिबरलायझेशन रेफर्स टू द रिडक्शन ऑफ गव्हर्नमेंट कंट्रोल ओव्हर द बिझनेस. नेक्स्ट. disinvestment असणार आहे. disinvestment is the types of dash dash strategy, retrenchment, stability and growth. Divestment is the types of dash dash strategy, retrenchment, stability and growth. काय राईट आन्सर सांगा काय असेल. retrenchment is a right answer. Very good. स्टडी करून बसलाय की बुक घेऊन बसलाय. चलो नेक्स्ट. Dash dash refers to the transfer of government function to the private sector. Liberalization, privatization, globalization. Answer सांगा. It's very simple. Dash dash refers to transfer of government function to the private sector. Okay, answer काय असणार आहे privatization. नेक्स्ट. काही थोडा नेटवर्क इश्यू आहे, आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. ओके, चलो बाय, हॅव अ नाईस डे. आज आपण इथेच थांबूया.